नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप स्वागत आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता आज आपल्या साईटवरती जे स्लॅब ठोकायचं काम होतं, प्लेट ठोकायचं काम होतं ते पूर्ण झालं होतं. आणि पूर्ण झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय असतं माहिती मित्रांनो, ज्यावेळेस प्लेट ठोकली जाते तर प्लेट ठोकताना जो मिस्त्री लोक असतात ते वर खाली ठोकत असतात, त्याला दोरी करणं खूप महत्त्वाचं असतं. तर बऱ्याचशा साईडवरती मी पाहत असतो ती दोरी केली जात नाही, त्याच्यामुळे आपला जो स्लॅब आहे तो झिगझॅग निघत असतो, वाकडा तिकडे निघत असतो. तर ते दोरी करणं का महत्त्वाचं आहे आणि ते दोरी कशा पद्धतीने केली पाहिजे एकदम चांगल्या पद्धतीने आपल्याला राहुल मिस्त्री सांगणार आहे. राहुल मिस्त्री नमस्कार. नमस्कार. आता आपल्या मित्राला एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम सविस्तर पद्धतीने सांगा की त्यांनी त्यांच्या स्लॅबची काळजी कशी घेतली पाहिजे, प्लेटला ठोकायची आम्हाला काय काय पद्धती केल्या पाहिजे. सर्वात प्रथम ज्यावेळेस आपण सेंटरिंग ठोकणार आहे त्यावेळेस त्याच्यावाला नियोजन करणं खूप महत्त्वाचं राहतं, म्हणजे जी भविष्यात आपल्याला एकदम स्लॅब मजबूत राहणार आहे आणि त्याचं जास्त दीर्घकाळ आयुष्य राहणार आहे. त्याचप्रमाणे तुम्ही जर लेवल करीत असाल तर तुम्हाला दोन्ही बाजूने अशा बारीक बारीक आहे ना आपल्याला लाकडाच्या साह्याचे 2-3 असे पट्ट्या काढणं खूप गरजेचं आहे. त्या बी तिन्ही बी एक लेवल पाहिजे, दोन्ही बाजूने 2 लावायचे आणि सेंटरला जी राहीन तिला आहे ना तुम्ही ना असं स्केलच्या मापाने MM चे असे मार्किंग मारून घेतले शक्यतो दिसत नसेल तर तुम्ही ज्यावेळेस लागणार तुमचा वाला हॉल किती प्लेटा किती येईल त्यानुसार त्याच्यावाली मधोमध ज्यावेळेस येशील तर प्रत्येक प्लेटला 1 mm असं टाईट करीत चाल नाही, कारण आपण स्केल ना त्याच्यावर आहे ना असं निशाणी मारली जी राहील त्याच्यावर. तर मध्ये तुमचा वाला असा थोडासा टाईट राहणार स्लॅब. समजा जर 10x10 तर रूम असेल तर कमीत कमी 3-4 MM असं मधोमध टाईट राहणार आहे. तो इंडियन आयस कोड प्रमाणे योग्य येतो, कारण ज्यादा बी टाईट नाही ठेवायला पाहिजे. आणि मी सांगितलं या पद्धतीने जर ठेवला तर भविष्यात तुमचा स्लॅब कधी बेटर होणार नाही. योग्य पद्धतीने स्टील बांधलंय आणि योग्य पद्धतीने जर कॉन्क्रीट M20 जर टाकलं तर भविष्यात तुम्ही किती लोड टाकला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण नाही. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या स्लॅबचं नियोजन करू शकतात, त्याचं आयुष्य वाढू शकतात आणि दीर्घकाळ त्याला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही आणि आपलं स्वप्नाचं घर हे सुंदर राहणार आहे आणि मजबूत राहणार आहे. तर ठीक आहे मित्रांनो, ज्या पद्धतीने राहुल मिस्त्रीने सांगितलं की आपला ज्या प्लेटा ठोकल्यानंतर तर आपल्याला जो सेंटर असेल, जो सेंटर आपल्याला थोडा टाईट ठेवायचा आहे तो तुम्ही जे ऐतिहासिक जे स्थळ असतील, जे मंदिर असतील, ज्या वास्तू असतील त्या पाहिल्या असेल का, त्यांचे जे मधले जे घुमट असतात ते घुमट थोडे बेटर म्हणजे थोडे टाईट असतात. तर टाईट असल्यामुळे तुम्ही पाहू शकतात पिढ्याने पिढे गेले पण अजूनपर्यंत त्या वास्तूला कुठल्याही प्रकारचा अजूनपर्यंत म्हणजे पडण्याची किंवा इतर काही धोका नाही. तर अशा पद्धतीने आपण जुने ऐतिहासिक जे काम असतील ते पण आणि जे नवीन इंडियन आयएस कोड असेल त्या पद्धतीने दोन्ही मिळून कॉम्बो करून आपल्याला आपल्या घराचं काम करायचंय, जेणेकरून भविष्यामध्ये आपण याच्यावर वरती मजला बी बांधला आणि मजला बांधल्यानंतर आपण याच्यावर किती पण मटेरियल ठेवलं, किती पण बोजा ठेवला तर काही अडचण नाही आली पाहिजे. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि ज्यांचे पण घराची कामं चालू असेल त्यांच्यापर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मित्रांनो. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की पहिलं फॉलो करा आणि त्याच्यानंतर लाईक करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.